नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं खूप स्वागत. आज आपण बनवूया पटकन बनणारी, चवदार लागणारी उपवासाची थाळी. सर्वात आधी आपण थालीपीठाची तयारी करूया. त्यासाठी 1 वाटी भिजत घातलेला साबुदाणा घेतला आहे. जवळपास 7 ते 8 तास हा भिजत घातला होता. त्यानंतर भाजून घेतलेल्या दाण्याचं कूट घालायचं 3 ते 4 चमचे, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. आता इथे तिखटाचा वापर तुम्हाला कितपत तिखट ही थालीपीठं बनवायची त्यानुसार तुम्ही करा. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा छान हाताने बारीक करून घालायचा आणि हे सर्व मिक्स करायचं. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतले. साधारणपणे आपण पोळी बनवण्यासाठी जेवढं कणिक घेतो तेवढा ह्या बॅटरचा गोळा घ्यायचा, ह्या पॅनमध्ये घालायचा आणि हाताने असं थालीपीठ थापवून घ्यायचं. थालीपीठ एकदम पातळ पण नको आणि एकदम जाड पण नको, मध्यम जाड असं थालीपीठ थापायचं. खाली पॅनला तेल लावलेलं असल्यामुळे जास्तीच तेल घालण्याची आवश्यकता नाही आहे. तर आता गॅस ऑन करायचा आणि एकदा पॅन तापला किंवा तवा तापला की मध्यम गॅसवर हे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं. जोपर्यंत आपले थालीपीठं होत आहेत तोपर्यंत आपण ह्या थालीपीठांसोबत खायला छान नारळाची चटणी बनवूया. त्यासाठी इथे मी जवळपास पाऊण वाटी एवढा बारीक केलेला नारळ घेतला आहे, म्हणजे बारीक कापा केलेला, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं. आता हे मिक्सरला लावून किंवा मिक्सरच्या भांड्याला लावून ह्याची छान बारीक अशी चटणी करून घ्यायची. गरजेनुसार पाणी घालूया ह्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ घालायचं, अगदी पाव चमचा. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नारळाची ही चटणी या थालीपीठांसोबत खूप सुंदर लागते. तर आता चटणीला आपण तडका बनवूया. मध्ये मी थालीपीठ बघितलं, अजून व्हायचं आहे. चटणीला तडका लावण्यासाठी एक मध्यम चमचा एवढं तेल घेतले, अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं छान भाजत आलं की हा तडका लावून द्यायचा. तर आपली एकदम मस्त चवीची चटणी तयार आहे. थालीपीठ एक साईडने झालेलं आहे चटणी बनवेपर्यंत. आता दुसरी बाजू ह्याची भाजून घेऊया. ही थालीपीठं मध्यम गॅसवरच भाजायची, म्हणजे आतपर्यंत मस्त खरपूस भाजली जातात आणि चवीला पण खूप छान लागतात. तर असंच आपण एक अजून थालीपीठ बनवून घेऊया आणि तोपर्यंत बनवूया साबुदाण्याची खीर. इथे जवळपास मी 1.5 वाटी एवढं दूध घेतले. त्याच्यामध्ये साधारणपणे मोठा 1.5 चमचा एवढा साबुदाणा घातला आहे. आधी मी 1 चमचाच घातला होता, नंतर परत अर्धा चमचा घातला. आणि 1.5 चमचा साखर, बारीक केलेली वेलची आणि जायफळ पावडर. 1-2 मिनटातच खीर तयार होईल. खीर तयार आहे आपली. आता एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आणि ह्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या काढून घेऊया. त्याच्यामध्ये तेल छान तापू द्यायचं ह्या कुरडई किंवा पापड्या काढताना. साबुदाण्याच्या ह्या चकल्यासुद्धा खूप सुंदर बनतात, एकदम हलक्या कुरकुरीत. आमच्याकडे साबुदाण्याच्या पापड्या म्हणतात किंवा कुठे कुठे कुरडई पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तर अगदी 10 ते 20 मिनटात आपली ही उपवासाची थाळी तयार आहे. सोबत एका डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत. मस्त ही थालीपीठं, साबुदाण्याची खीर, डाळिंबाचे दाणे, नारळाची चटणी आणि ह्या चकल्या एकदम हलक्या आणि एकदम कुरकुरीत बनलेल्या आहेत. ही कुरडईसुद्धा खूप सुंदर बनलेली आहे. तर मस्त चवीची पटकन बनणारी अशी ही उपवासाची थाळी तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. खूप सुंदर चवीचे सर्व पदार्थ बनलेले आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.